एके दिवशी ते दोघंही एकाच बसमधून एकत्र प्रवास करत होते आणि दोघांची नजरानजर झाली. 2021 मध्ये ग्रीष्मा ही तामिळनाडूच्या कन्याकुमारी जिल्ह्यातील एका खाजगी महाविद्यालयात पीजीची विद्यार्थिनी होती, तर शेरॉन राज हा त्याच महाविद्यालयात BSc रेडिओलॉजीचा अंतिम वर्षाचा विद्यार्थी होता. बस प्रवासानंतर दोघंही कन्याकुमारी येथील एका खाजगी महाविद्यालयात भेटले होते. इथूनच त्यांची मनं जुळत गेली, मैत्री वाढत गेली आणि ते एकमेकांच्या हळूहळू जवळ येऊ लागले. हळूहळू त्यांच्यातील संबंधही वाढू लागले. इतके जास्त जवळ ते आलेत की दोघांमध्ये परस्पर संमतीनं संबंध देखील प्रस्थापित झाले होते. जवळपास 1 वर्षाहून जास्त दोघंही एकमेकांसोबत आनंदाने रिलेशनशिपमध्ये राहत होते आणि त्यांच्या घरच्यांना याची साधी भनक सुद्धा नव्हती. त्यांच्यात खूप प्रेम होतं, पण 1 वर्षानंतर त्या दोघांमधील संबंध हळूहळू बिघडायला सुरू झालं. कारण होतं की ग्रीष्माच्या घरच्यांनी तिचे लग्न दुसऱ्या ठिकाणी ठरवले. सुमारे 1 वर्षानंतर ग्रीष्माच्या कुटुंबियांनी मार्च 2022 मध्ये लष्करातील एका जवानाशी तिचा साखरपुडा केला. त्याचे नाव होते सतीश. साखरपुडा झाला तरीही ती आपल्या प्रियकरासोबत कॉन्टॅक्टमध्ये होतीच. तिचं प्रेम त्याच्यावर होतंच. मला तुझ्याशीच लग्न करायचे आहे, तुझ्यासोबत पळून यायला देखील मी तयार आहे वगैरे ग्रीष्माने शरॉनला सांगितले. त्यानंतर या दोघांनी गुपचूप जाऊन 2022 मध्ये लग्नही केले. लग्नानंतर इतर नवरा बायकोमध्ये जे काही होते ते सर्व या दोघांमध्येही होत राहिले. फक्त त्याबद्दल दोघांच्याही कुटुंबियांना काहीही माहिती नव्हते. पण जसजशी सतीशशी ठरलेल्या लग्नाची तारीख जवळ येऊ लागली तसतशी ग्रीष्मा शरॉनशी असलेले प्रेमसंबंध तोडायला लागली होती. पण शरॉनला ते मान्य नव्हते, कारण त्याचे ग्रीष्मावर जीवपाड प्रेम होते. दोघांनी गुपचूप लग्न केलेले असल्यामुळे आता मागे का फिरायचे असा प्रश्न त्याचा तिला नेहमीच असायचा. पण आता हळूहळू तिला आपला होणारा नवरा सतीश आपल्या प्रियकरापेक्षा जास्त चांगला आहे. त्याच्याकडे सरकारी नोकरी आहे, पैसा आहे, मोठं घरदार आहे. मी तिथे जास्त खुश राहू शकते, कारण आजकाल पैसा जास्त महत्त्वाचा आहे असं तिला वाटू लागले. यानंतर शरॉनच्या प्रेमात वेडी झालेली ती प्रेयसी ग्रीष्मा आपल्या घरातील कौटुंबिक दबावामुळे आणि तिच्या पुढच्या भविष्याचा विचार करून शरॉनला आता हळूहळू खूप जास्त टाळू लागली. त्याला नोकरी नसल्यानं तिला त्याच्यापासून आता दूर राहायचे होते. साखरपुडा झाल्यानंतर ग्रीष्माला प्रियकर शरॉनपासून आता सुटका हवी होती. याबद्दल तिनं शरॉनशी चर्चा देखील केली की आपली जात एक नाही, म्हणून माझे लग्न आता दुसरीकडे ठरले, त्यामुळे हे नातं आपण इथेच विसरून जाऊ म्हणत तिनं त्याच्यासोबत बोलणे देखील बंद केले. परंतु प्रियकर शरॉनने ग्रीष्मासोबतचे आपले नाते संपवण्यास स्पष्टपणे नकार दिला. मी तुला आता विसरू शकणार नाही, तो स्पष्टपणे तिला बोलला. तेव्हा ती शरॉनशी खोटं बोलली की तिच्या कुंडलीनुसार तिचा पहिला नवरा मरेल, म्हणून मी आता तुझ्यासोबत लग्न करून तुझा जीव धोक्यात घालू शकणार नाही. पण शरॉनला तिच्या कोणत्याही गोष्टींवर विश्वास बसत नव्हता. तो तिला त्याच्यासोबत सगळ्यांच्या संमतीनं लग्न करण्यासाठी दबाव आणत होता. म्हणून यानंतर ग्रीष्माला भीती वाटली की आपला प्रियकर त्याच्या व तिच्या जिव्हाळ्याच्या काही क्षणांचे व्हिडिओज आणि फोटोज सोशल मीडियावर शेअर करू शकतो किंवा आपल्या होणाऱ्या नवऱ्याला सतीशला देखील पाठवू शकतो आणि त्यामुळे आपले जमलेले लग्न देखील मोडू शकते. अशा परिस्थितीत शरॉनपासून कायमचं मुक्त होण्यासाठी तिनं त्याला कायमचं संपवण्याची भयानक योजना मनात आखली. ग्रीष्माने पहिल्यांदा गुगलवर जाऊन पॅरासिटामॉलचा अधिक डोस दिल्यानं शरीरावर काय परिणाम होतो याचा शोध घेतला. तिनं खूप साऱ्या पॅरासिटामॉल गोळ्या पाण्यात मिसळून त्याचा अर्क तयार केला. तो अर्क तिनं एका ज्यूसमध्ये मिसळला आणि शरॉनला तो पिण्यासाठी दिला. ज्यूसची चव कडवट लागल्यानं शरॉननं ते प्यायला नकार दिला. दोघांमध्ये यावरून वादविवाद झाले, पण तो ज्यूस प्याला नाही आणि वाचला. म्हणजेच पहिला प्लॅन तिचा अयशस्वी ठरला. पण तरी शरॉनला कायमचे संपवण्याचे तिचा मनाने केलेला निश्चय संपला नव्हता. आता काय करावे तिला समजेना. तेव्हाच तिने आपली आई बाबा व चुलता
यांच्याकडे प्रियकराबद्दल सांगितलं. तो तिला सोडायला तयार नाही, पण आता मला त्याच्यासोबत राहायचं नाही असे देखील ती म्हणाली. तेव्हा ती जो विचार करत होती त्यात तिला तिच्या चुलत्यानं व आईनं देखील प्रोत्साहन दिलं आणि म्हणूनच ती इतके टोकाचे पाऊल उचलू शकली. ग्रीष्माने पुन्हा एकदा शरणला आपण त्याच्या प्रेमात आहोत हे दाखवायला आता सुरुवात केली. शरणशी असलेले शारीरिक संबंध त्याच पद्धतीनं तिनं चालू ठेवले. पुन्हा एकदा तिनं गुगलवर काही कीटकनाशकबद्दल शोध घेण्यास सुरुवात केली. त्या कीटकनाशकांमुळे मानवी शरीरात काय बदल होतात, शरीरातील विविध अवयव निकामी होतात का, याची सगळी माहिती तिनं गुगलवरून जमवली आणि ते कीटकनाशकही मिळवले. 14 ऑक्टोबर 2022 रोजी ग्रीष्माने शरण राजला तिच्या कन्याकुमारी येथील रामवर्मन चिराई येथील घरी बोलवले. आपल्याबद्दल आपल्या घरी समजले, तुझे अपहरण होईल, आता तुझ्या जीवाला भीती आहे असे त्याला घाबरवले. तो तिच्यावर खूप प्रेम करायचा म्हणून तिच्या फोननंतर लगेचच तो एका मित्राला घेऊन तिच्या घरी गेला. तिथं ग्रीष्माने आयुर्वेदिक टॉनिकमध्ये एक धोकादायक तणनाशक मिसळून शरणला तो काढा आहे म्हणून विष पिण्यास दिलं. आधी तो नकार देत होता प्यायला, पण यानं तुझा थकवा जाणार, हा आयुर्वेदिक काढा आहे, मी माझ्या हाताने स्पेशली तुझ्यासाठी बनवलाय म्हणत तिनं त्याला तो पूर्ण पाजला व प्रेमात बुडालेला तो डोळे झाकून ते विष काढा म्हणून पीत राहिला. आता शरणची ग्रीष्माच्या घरातून बाहेर पडताच तब्येत बिघडू लागली आणि त्याला सतत उलट्या होऊ लागल्या. कसेबसे तो घरी पोहोचला तेव्हा त्याची हाल बघून त्याच्या कुटुंबियांनी त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल केले. जेव्हा डॉक्टरांनी तपास केला तेव्हा असे आढळले की त्याचे बरेच अवयव हे निकामी झाले. तब्बल 11 दिवस उपचारानंतर शरणचा दुःखद मृत्यू झाला. त्याला कळून चुकले होते की आता तो मरणार आणि त्याला मारणारी त्याचीच प्रियशी आहे. पण त्याआधी त्यानं आपल्याला विष दिलं गेलंय, माझ्याच प्रियसीने दिलं आहे असे आपल्या मित्राला व भावास सांगितलं होतं. ती कोण आहे हे त्यांनाही माहिती होतं. म्हणून 25 ऑक्टोबर रोजी शरणच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाने ग्रीष्माबद्दल पोलिसांकडे तक्रार नोंद केली, पण तिच्याबद्दल एकही पुरावा पोलिसांना मिळतच नव्हता. आई व चुलता तिला पूर्णपणे साथ देत होते, पण तेव्हाच पोलिसांना तिच्या मोबाईलवरून गुगल सर्चवरून बरेच काही पुरावे मिळाले. गुगल क्लाउडची तपासणी केली गेली, डेटाची तपासणी केली गेली. शरण आणि ग्रीष्मा या दोघांच्या मोबाईल फोनच्या स्थानाचा शोध घेण्यात आला. त्यांचे कॉल रेकॉर्ड आणि व्हॉट्सअप चॅट, CCTV फुटेज आणि व्हिडिओ कॉल तपासले गेले अगदी बारकाईने, लक्षपूर्वक. आणि या आधारावर 31 ऑक्टोबर रोजी पोलिसांनी एक खटला नोंदविला आणि ग्रीष्माला शेवटी अटक केली. जवळपास 1 वर्षानंतर सप्टेंबर 2023 मध्ये ग्रीष्माला जामीन मंजूर झाला. पण पोलिसांची तपासणी इतकी अचूक होती की ग्रीष्माची लबाडीची सगळी योजना देखील बाहेर आली. अटकेनंतर तपास इकडे तिकडे वळावा म्हणून तिनं जेलमध्येच आत्महत्येचा देखील प्रयत्न केला होता. पण तरीही घरच्यांच्या मदतीनं 1 वर्षानंतर तिला जामीन देखील मंजूर झाला होता. पण देवाच्या घरात अंधार नव्हता म्हणून जवळजवळ 2 वर्षानंतर न्यायालयात न्यायाधीश अममशीर यांनी निकाल दिला. ग्रीष्मावर 302 हत्या, 328 विषाने दुखापत करणे, 364 हत्येच्या उद्देशाने अपहरण आणि 201 पुरावे गायब करणे यासह अनेक IPC कलमाखाली आरोप ठेवण्यात आले होते. तिचे तपशीलवार नियोजन आणि शरणला विष देण्याचा वारंवार प्रयत्न केल्यामुळे न्यायालयाने तिला पूर्वनियोजित हत्येसाठी दोषी ठरवले. शेवटी 15 जानेवारी 2025 रोजी ने टिनकारा कोर्टाने ग्रीष्माला फाशीची शिक्षा सुनावली. शिक्षा सुनावताना न्यायालयाने म्हटलं की हे दुर्मिळ प्रकरणापैकी दुर्मिळ प्रकरण आहे. मुलीने तिच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीचा विश्वासघात केल्यानं याचा समाजात चांगला संदेश गेला नाही. तेव्हाच ग्रीष्माच्या वकिलाने सांगितलं की ती शिक्षित आहे आणि तिच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी आहे. तसेच तिच्यावर याआधी कोणतेही गुन्हे नोंद नाहीत. त्यामुळे अशा परिस्थितीत तिची शिक्षा कमी व्हायला हवी. तिला सुधारण्याचा एक चान्स द्यायला हवा. पण कोर्टाने आपल्या 586 पानांच्या निर्णयात म्हटलं
की गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता आरोपीचे 24 वर्ष वय आणि इतर परिस्थिती विचारात घेण्याची काहीच गरज नाही. ग्रीष्माने नियोजनपूर्वक प्रियकर शरणची हत्या केली आहे, त्यामुळे तिला फाशीचीच शिक्षा होणार. काका निर्मला कुमारनं हत्याला मदत करणे आणि त्यासाठी प्रोत्साहन देणे आणि पुरावे नष्ट करणे यासाठी दोषी आढळला होता, म्हणून त्यालाही अटक झाली, पण त्याला फक्त 3 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. मुलीच्या आईची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली, पण शरणचे आईवडील जयराज आणि प्रिया यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र ग्रीष्माची आई सिंधूची निर्दोष मुक्तता झाल्यानं ते निराश झाले आहेत. शरणच्या मृत्यूला तिची आई सिंधू ही तितकीच जबाबदार असल्याचे ते बोललेत. ग्रीष्माने शरणला तरफडायला लावून मारले, पण ढगातील क्लाउड देवानेच या गुन्ह्यातील डेटा सांभाळून ठेवला होता. गुगल सर्चच्या माध्यमातून ग्रीष्माने जो काही शोध घेतला होता त्या सगळ्यांचा डेटा मिळाल्यामुळेच पोलीस तिच्यापर्यंत पोहोचू शकले आणि आज तिला फाशीची शिक्षा देखील सुनावली. मांजरीला वाटतं आपण डोळे झाकून दूध पितोय म्हणून आपल्याला कोणीच बघणार नाही, पण असं नसतं मित्रांनो. तुम्ही प्रेम करताना 1000 वेळा विचार करून प्रेम करा. एखाद्या व्यक्तीला प्रेमात अडकवून तिच्यासोबत तुम्ही शारीरिक संबंध ठेवून तुम्ही परत तिच्यापासून दूर होण्याचा प्रयत्न करत असाल तर हे खूप चुकीचे आहे आणि कुणाचा जीव घेणं हे त्याहून जास्त चुकीचं आहे. तुम्हाला काय वाटतं? तिला फाशीची शिक्षा झाली तेही फक्त वयाच्या 24व्या वर्षी, हे योग्य आहे का? की तिला सुधारण्यासाठी खरंच एक चान्स कोर्टाने द्यायला हवा? तुम्हीच मला आता कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन कथेत. तोपर्यंत धन्यवाद.